नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सई आणि आदित्य खेळत असतात त्यावेळी पुरू त्यांना म्हणतो, आम्हाला पण घ्या ना तुमच्यात. त्यावेळी आदित्य म्हणतो, आम्हाला म्हणजे माधवी मॅम पण का? तर पुरू म्हणतो, आयडिया चांगली आहे. तुमच्या आजूच्या डोळ्यावर पट्टी बांधू म्हणजे ती आपल्याला घरभर शोधत बसेल. म्हणजे तेवढ्या वेळात मी जाऊन 2-4 लाडू खाऊन येईल. तर माधवी म्हणते, पुरू ऐकते मी सगळं. तर सई आणि आदित्य हसायला लागतात. त्यानंतर सई आणि आदित्य परत खेळायला चालू करतात. तर त्या दोघांना बघून माधवीला आठवतं, मुक्ताला आई होण्यासाठी पात्र नाही असं लेटर आलेलं असतं आणि त्यामुळे तिचे डोळे पाणावतात. त्यावेळी पुरू विचारतो की तुझे डोळे का पाणावलेत? तर माधवी म्हणते, एक दिवस असा होता की मुक्ताचा ॲडॉप्शन फॉर्म रद्द झाला होता. इतकी आस होती तिला आई होण्याची. पण आता किती छान वाटतंय बघ ना, मुक्ताला सई मिळाली, जी तिच्यावर खूप प्रेम करते, तिला आई म्हणते. तर पुरू म्हणतो, आपल्या मुक्ताला लहान मुलं किती आवडतात हे आपल्या दोघांपेक्षा जास्त कोणाला माहिती असणार. त्यासाठीच तर तिने सागरशी लग्न केलं. तर पुरू म्हणतो, आई या शब्दापासून जोडत गेलेलं नातं मुक्तासोबत खूप नाती जोडत गेले पुढे. तर माधवी म्हणते, आणि सगळी नाती मुक्ताने एकदम उत्तमरित्या सांभाळली. कौतुक वाटतं मला तिचं. आता आदित्यच्या बाबतीतच थोडंसं लांब आहे, परंतु होईल सगळं नीट आणि आपली मुक्ता स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करेल. तर पुरू म्हणतो, थोडासा वेळ लागेल. तो आत्ता जरी इथे असला तरी तो सावनीबरोबरच राहतो ना. सई आणि आदित्य खेळत असताना सई आदित्यला पकड पकड असं म्हणत असते आणि त्याचवेळी मुक्ता तेथे येते. तर आदित्य मुक्ताला पकडतो आणि म्हणतो, मम्मा. कारण त्याला असं वाटतं की सावनी आली आहे. परंतु तो डोळ्यावरील पट्टी काढून पाहतो तर समोर मुक्ता असते आणि तिला पाहून आदित्य लगेच तेथून निघून जातो. तर सई मुक्ताला विचारते, आदी दादा तुझ्यासोबत असा का वागतो? मी नेहमी बघते, तो तुझ्यावर रुसलाय का? तर माधवी सईला म्हणते, तो का रुसेल? तो आपल्या घरात नवीन आहे ना, म्हणून थोडासा लाजतोय. काही दिवसांनी सगळं ठीक होईल. तर सईसुद्धा आदित्यकडे जाते. तर माधवी मुक्ताला म्हणते, मी तुझ्यासाठी कॉफी बनवते. तर पुरू म्हणतो, चला मला सुद्धा त्यानिमित्ताने एक कॉफी मिळेल. तर माधवी म्हणते, तू आत्ता 3रा चहा पिलायस आणि आता कॉफी मागतोयस लगेच. तू काय कॅफे करणार आहेस का पोटाचा? तर सगळे हसतात. त्यानंतर रात्री सागर कपाटामध्ये फाईल शोधत असतो, परंतु त्याला ती फाईल सापडत नसते. त्यावेळी मध्येच त्याला मुक्ताची आठवण येते. त्यावेळी मुक्ता आतमध्ये येते. तर सागर तिच्यावर खोटं खोटं ओरडण्याचं नाटक करत म्हणतो, माझ्या इकडच्या फाईल्सला हात कोणी लावला? तर मुक्ता विचारते, काय झालंय? तर सागर म्हणतो, माझी फाईल सापडत नाहीये. तर मुक्ता विचारते, कसली फाईल? तर सागर म्हणतो, महत्त्वाची आहे. तर सागर तिला म्हणत असतो, तुम्ही माझ्या वस्तूंना का हात लावता? मुक्ता त्याला फाईल देते आणि म्हणते, हीच आहे का ती महत्त्वाची फाईल? तर सागर म्हणतो, हो हीच आहे. तर मुक्ता म्हणते, आता या ज्या काही बिनमहत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आवरून घेऊ का? महत्त्वाच्या गोष्टी सापडताना जरासा पसारा झालाय. तर सागर सॉरी म्हणतो. तर मुक्ता म्हणते, पसारा करण्याच्या आधी विचार करायचा ना. तर सागर म्हणतो, सॉरी पसाऱ्यासाठी म्हणत नाहीये मी, आवाज चढवला म्हणून म्हणतोय, आत्ताही आणि सकाळीही. तर मुक्ता म्हणते, इट्स ओके. त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो, मगाशी तुम्ही बरोबर बोलत होतात, त्या हर्षवर्धनला मी चांगलाच ओळखतो. ती जी मुलगी होती ना, ती वेडिंग प्लॅनर वगैरे काही नव्हती, सरळ सरळ दिसत होतं ते. हे सगळं आपण सावनीला सांगायला पाहिजे होतं. त्या हर्षवर्धनला बघितलं की डोकंच फिरतं माझं. इतका नालायक माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाहीये. तर मुक्ता म्हणते, मला माहितीये सागर, पण मला सावनीची खूपच काळजी वाटतेय. तर सागर म्हणतो, प्लीज मुक्ता, सावनीची काळजी करणं सोडून द्या. आपण तिच्या भल्यासाठीच गेलो होतो ना, पण काय झालं? मान्य आहे मला, सावनी आदित्यची आई आहे. या सगळ्याचा परिणाम आदित्यवर सुद्धा होणार आहे, मान्य आहे. पण तिला सत्य जाणून घ्यायची इच्छाच नसेल तर आपण कितीही डोकं आपटलं तरी त्याचा काहीही फायदा होणार नाहीये. आणि आता राहिला प्रश्न आदित्यचा, तर त्याच्यासाठी तुम्ही, मी, आपलं सगळं कुटुंब, आपण सगळे आहोत ना. हर्षच्या घरी शैला म्हणत असते, मगाशी इतका इन्सल्ट केला माझा, मग आता मला कशाला बोलावलंय इकडे? तर सावनी शैलाला म्हणते, आय एम सॉरी, मी मगाशी जे काही बोलले ते सगळं गैरसमजामुळे बोलले. तर हर्षसुद्धा म्हणतो की मगाशी जे काही झालं ते मिसअंडरस्टँडिंगमुळे झालं, पण त्या सगळ्याचा इफेक्ट आमच्या वेडिंग प्लॅनिंगमध्ये नको. तर शैला म्हणते, इट्स ओके. तर सावनी म्हणते, शैलाजी, तुम्ही या शहरातल्या सगळ्यात मोठ्या वेडिंग प्लॅनर आहात. आमच्या लग्नाचं प्लॅनिंगसुद्धा तुम्ही काहीतरी स्पेशलच कराल. मला कळेल का नेमकं तुम्ही काय प्लॅन केलंय? तर हर्ष तिला खानाखुणा करून काहीतरी सुचवत असतो. तर शैला म्हणते, ॲक्च्युली मॅम,
कॉकटेल फॉलोड बाय डिनर अशी एक पार्टी ठेवली आहे आणि आम्ही तुमच्या वेडिंगसाठी 5 स्टार हॉटेल बुक केलं आहे. तुमचं वेडिंग कार्ड वगैरे सगळं युनिक असणार आहे. म्हणजे आजपर्यंत असं कोणीही प्लॅन केलं नाही असं बरंच काही असेल. हे सगळं ऐकून तर सावनीचा आनंद मात्र गगनात मावेनासा झालेला असतो आणि ती म्हणते, पण तुम्ही हे सगळं हर्षकडे बघून का म्हणताय? मी विचारतीये ना. तर हर्ष म्हणतो, पण मीच तिला सांगितलं की तुला सांगू नको म्हणून. तर सावनी विचारते, का? तर हर्ष म्हणतो, ते सरप्राईज आहे ना, मग जर ते तुला आधीच कळालं तर त्यात काय मजा राहणार? तर हर्ष म्हणतो, शैला मॅम तुम्ही आता काम सुरू करा, मी तुमचा फॉलोअप घेईलच. आणि आता तर सावने मॅम तुम्हाला स्वतः ओळखतात म्हणल्यास आपण भेटायला काही हरकत नाही. तर शैला तेथून जाते. इकडे आदित्य सागरकडे येऊन त्याला विचारतो, मम्मा कुठे गेलीये? हर्ष अंकलच्या घरी गेलीये का? मी जाऊ का तिकडे? तर सागर म्हणतो, नाही एकटा कशाला, मम्मा येईल ना इतक्यात, तिचं काम आहे म्हणून गेलीये. सागर मागे वळत असताना त्याची आणि मुक्ताच्या डोक्याची टक्कर लागते. तर मुक्ता सागरला जवळ या असं म्हणते. तर सागर तिला म्हणतो, इरादे काय आहेत तुमचे? कोणीतरी बघेल. तर मुक्ता म्हणते, माझे इरादे काय आहेत काय सांगू तुम्हाला, या ना जवळ. तर सागर तिच्या जवळ जातो. तर मुक्ता डोक्याची दुसरी टक्कर करते आणि म्हणते, आई म्हणते की एकदा डोकं आपटलं की पुन्हा एकदा आपटून घ्यावं, नाहीतर भांडणं होतात. तर सागर म्हणतो, असं कुठे असतं? तर मुक्ता म्हणते, नाही असं नसतं, शिंग येतात. तर सागर म्हणतो, हां. तर मुक्ता म्हणते, हे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ना, भांडण वगैरे कुठे? तर ते दोघे हसत असतात. तर सागर म्हणतो, तुम्हाला माझ्याशी भांडायचं नाहीये का आत्ता? तर मुक्ता म्हणते, मला नाही भांडायचं. तर सागर म्हणतो, का नाही भांडायचं? आधी तर तुम्हाला सतत भांडावंसं वाटायचं, अगदी तलवार घेऊन माझ्या अंगावर यायचात तुम्ही. आता काय झालं? आता का नाही भांडायचं? तर सागर मुक्ताचे हात धरतो आणि म्हणतो, जोपर्यंत तुम्ही कारण नाही देणार तोपर्यंत मी तुमचे हात सोडणार नाही. तर मुक्ता लाजत असते. तर सागर म्हणतो, असं तर नाहीये ना? तर मुक्ता विचारते, काय? तर सागर म्हणतो की आत्ता तुम्हाला मी आणि तिला जवळ ओढतो. इकडे हर्ष सावनीला म्हणतो, थँक्यू, तू जो माझ्यावर विश्वास दाखवलास त्याबद्दल थँक्यू. तुझा माझ्यावर किती विश्वास आहे आणि आपल्या दोघांमध्ये किती बॉन्डिंग आहे ते कळलं. तर सावनी म्हणते, पण खरं सांगू का हर्ष, मला माझंच कळत नाहीये. एरवी मी त्या मुक्तावर कधीच विश्वास ठेवला नसता, पण यावेळी मी असा मूर्खपणा कसा केला माझं मलाच कळत नाहीये. पण याचा अर्थ असा नाहीये की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कसं आहे ना हर्ष, सगळ्यांपेक्षा जास्त मी तुला चांगलं ओळखते. तुझ्या या डोळ्यांना मी चांगलंच ओळखून आहे. माझा तुझ्यावरचा विश्वास कधीच तुटणार नाही आणि माझ्या विश्वासाला तडा जाईल असं तू काही करू नकोस. मगाशी मी जे काही वागले त्यासाठी आय एम सॉरी. मी तुझ्यावर हात उगारायला नको होता. पण हर्ष, तू सुद्धा मला समजून घे. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि तुझ्या बाबतीत मी काहीच कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. गेली 6 वर्ष माझ्या डोक्यात फक्त आपल्या लग्नाचाच विचार आहे आणि आता मला असं काहीही करायचं नाही जेणेकरून ते स्पॉईल होईल. त्यामुळे आपल्यातला हा विश्वास असाच राहू देत. आय लव्ह यू. तर हर्ष म्हणतो, आय लव्ह यू टू. इकडे मुक्ताला सावनीसाठी खूप वाईट वाटत असतं. ती मनात विचार करते, इतकी वर्ष ती हर्षवर्धन सोबत राहिली, त्याची प्रत्येक गोष्ट ऐकलीये तिने, पण शेवटी त्याने विश्वासघातच केला तिच्या प्रेमाचा. तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला त्याने आणि आता हे सगळं तिच्या समोर असूनही तिचा त्यावर विश्वासच बसत नाहीये. सावनीने वेळीच यातून बाहेर यायला हवं होतं. ती बाहेर पडली असती तरी कुठे गेली असती ती? जाऊ देत, सागर म्हणतायत तसं मी फारच विचार करते या सगळ्याचा. आणि ती या सगळ्यात गरम पातेल्याला हात लावते तर तिला चटका बसतो. सागर लगेच तेथे येतो आणि तिचे हात थंड पाण्याखाली धरतो. हे सगळं करत असताना मुक्ता सागरकडे प्रेमाने बघतच असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, माधवी सावनीला म्हणत असते, तुम्हाला गरज होती तेव्हा या दोघांनी तुम्हाला मदत केली. तर सावनी म्हणते, मी सांगितलं होतं का मला मदत करायला? इकडे सागर आणि मुक्ताचा मात्र रोमॅन्स चालू असतो. त्यानंतर हर्ष आदित्यला म्हणतो, तू मला बिनधास्त पप्पा म्हणू शकतोस. तर आदित्य म्हणतो, मी तुम्हाला अंकलच म्हणणार कारण माझे पप्पा सागर पप्पा आहेत. तर हर्ष सावनीला म्हणतो, आपल्याला ज्याची भीती होती तेच होतंय. उद्या तो तुला आई म्हणायला सुद्धा नकार देईल. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.